हॅलो नमस्कार. नॅनो एक्सी ट्रॅव्हलरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्लॉग आपला खूप उशिरा येतो आहे कारण कुठे जास्त जाणं झालं नाही. आता मी गाडी चालू करत होतो. मला आता ॲक्च्युली चेकलाईट इंजिनची येते, त्यासाठी आपण गाडी काढतो आहे. बघूया एकदा स्कॅनिंग करून काय दिसतंय. मी तो स्कॅनिंग केलेलं होतं, तर मला ऑक्सिजन सेन्सरबद्दल काहीतरी दाखवत होतं. तो सिम्बॉल मी घालवत होतो स्कॅनिंग करून, पण तो जातो आणि परत मधूनच कुठंतरी परत येतो तो. आता तो का येतो तो माहिती नाही आपल्याला, का त्याच्यामुळे ॲव्हरेजवरती पण फरक पडतो का, हे आपण बघूया. आता गॅरेजला गाडी घेऊन जाऊया, बघूया काय गॅरेजवाला बोलतो आहे, का आज होईल का नाही काम, का आज चेकिंग करेल का नाही. तर आपलं दुसरी काही कामासाठी आपण चाललो आहे थोडंफार, तिकडे जाऊया. सो चला बघूया, गॅरेजमध्ये जाऊया. गॅरेज काय लांब नाही आहे, आपला बाहेरच आहे, लेफ्ट साईडवरतीच गॅरेज आहे. आता गॅरेज चालू आहे का नाही. गॅरेज तर चालू आहे, एक गाडी आहे इकडे, बघूया काय बोलतोय तो. ओके, सॅडली गॅरेज बंद आहे. दुसरं बघावं लागेल कुठे करणार आहे का, बघूया एकदा विचारून. आहे इकडे गॅरेजवाला, पण मला कॉस्टली वाटतो जास्त. बघूया तरी पण. चव्हाड काय आहे, उद्वार बबलू गॅरेज म्हणून एक आहे, बघूया काय बोलतोय तो. वायर कापली होती, थोडीशी वायर कटिंग झाली होती, म्हणजे सेन्सरची. 1500 रुपये वाचले. आता एक सेन्सर आहे तो 1500 रुपये सेन्सर आहे. 1,500 ते 1,500, 1600-1700 रुपये असं एक सेन्सर आहे नुसता. आणि स्कॅनिंगला दिसत होतं सेन्सरवरचा सेन्सर गेला आहे, म्हणजे खराब झाला आहे असं. ते ॲक्च्युली वायर कटिंगमुळे तो शॉर्ट दाखवत होता, म्हणजे खराबच झाला आहे असं. नशीब, आणि त्यांनी नशीब गॅरेजवाल्यांनी बघितलं वायर इकडून जी निघाली असते, त्याने दुसरी एक वायर टाकून बघितली. जिथे इंजनची जी चेक लाईट होती ती लगेच निघून गेले. आता बघू ॲव्हरेज तिचा, जो नॅनोचा खरा ॲव्हरेज आहे तो खूप मोठा आहे. एक मिनिट, आपण जरा टर्न. ॲक्च्युली खूप बरं वाटलं आहे आणि मजा आली, मजा. हो, आता बघूया. 3-4 वेळा चालू बंद झाली गाडी, तर तो सेन्सर दाखवतोय का असं आपण बघूया. आणि समजा गेलाच नाही, गेला तर समजा झालं काम, आपलं काम पत्ते. आणि ॲव्हरेजमध्ये पण ॲक्च्युली आपल्याला समजण्यात येणार ते. आणि आता सध्या तर काय वाटत नाही प्रॉब्लेम, सध्या दिसत नाही, कारण का मी एकदा स्कॅनिंगला मी पण घालवलं होतं, पण ते परत नंतर यायचं. हो, आता आपण एक वस्तू घ्यायला आलोय आपण, ते आपण घेऊया आणि बघूया. बघूया आता ॲव्हरेज वगैरे काय गाडीचं येणार आहे ना, तो आता तर काय असं समजणार नाही इकडे एकदम सिटीमध्ये. पण
तिला लॉंग रनिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला काय ॲव्हरेज एवढा क्लीन होणार नाही. आता आपण तिथं सगळं 0-0 केलं आहे सध्या ॲव्हरेजचं, पण समजेल नंतर काय ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज वाढतो आहे का त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे का ते पण समजेल. सध्या काय महत्त्वाचं काय चेक लाईट येत नाही, म्हणजे एक आपल्याला शुअरिटी असतो काय प्रॉब्लेम नाही आहे गाडीमध्ये. गरमी एवढी आहे तर काय बोलूच नका, फुल गरमी. आता माती घ्यायची विसरलो आपण. गरम एवढं होतंय बाहेर की बाईकवरती जायला होत नाही. आणि बाईकच्या प्राईजमध्ये आपण या कारला आपण घेतले, ह्याच्यावरती आपण एक छोटासा ब्लॉग बनवू पुढे. एकदम छोटासा ब्लॉग होईल, काही जास्त काय मोठा होणार नाही. केवढ्या म्हणजे बाईक मी घेतली असते त्याच्यामध्ये तर मला वाटते जास्त प्रमाणात ॲक्च्युली ऊन असतं बाहेर आणि आता टायमात तेवढं आहे, तर पटकन आपण गाडी घेऊन जातो. चला मग सध्या आपल्या गाडीचं बोलतात की हे काम झालं आहे गॅरेजमधलं ऑलमोस्ट, आणि इंजिनची जी आपली चेकलाईट वगैरे होती ती निघून गेले. सध्या तरी काय डिस्प्लेवरती काही दिसत नाही आपल्याला खरं बघायला गेलं तर. आता थोडी गाडी बाहेर पडत नाही, म्हणजे थोडी मोठ्या थोडा एक बोलतात ना 20-25 किलोमीटर आपण जोपर्यंत चालवत नाही सरळ हायवेला वगैरे तोपर्यंत आपल्याला तिला ॲव्हरेज आपल्याला समजण्यात येणार नाही की ॲक्च्युअलमध्ये ॲव्हरेज किती वाढतो आहे. लोकलमध्ये आपण थोडीच गाडी बाहेर काढलेली होती, आता गॅरेजपुरतं आणि थोडंसं पुढे आपण जाऊन आलो तेवढंच. बघूया पुढे गाडी ॲव्हरेज देते का, किती ॲव्हरेज देते. तसं ॲव्हरेज आहे पण तरी पण आपण अपेक्षा आहे का जी नॅनो आहे टाटाची तिला पेट्रोलमध्ये तरी सगळ्यात जास्त ॲव्हरेज आपण काय बोलायला हरकत नव्हतं त्यावेळेस, आणि आहे तसं. आता पेट्रोलमुळे जो आता टायमात पेट्रोल मिळतं म्हणजे थोडं मिक्स करून आपलं येतेच आहे आता, तर त्याच्यामुळे गाडीचा जो ॲव्हरेज आहे तो खरोखरच आपल्याला ॲक्च्युली कमी पडतो. म्हणजे सगळ्या म्हणजे बाईक्स असून दे नाही तर काही असो, पण तो ॲव्हरेजमध्ये थोडा फरक पडतो. म्हणजे आपली गाडी BS6 नसेल तर तुम्हाला ॲव्हरेजमधली थोडा ड्रॉप भेटतोच, जास्त भेटत नाही पण ड्रॉप हा बघायला मिळतो आपल्याला. कदाचित त्याच्यामुळे देखील असेल, पण आता एक आपल्या होतं मनामध्ये की चेक लाईट येते म्हणजे काहीतरी आपण स्वतः सेन्सर चेक केलेलं तर आपल्याला ऑक्सिजन सेन्सर आलेलं, पण तरी पण आपण बाहेरना देखील चेक केलं तर तेच आलं आहे, सेम कोड आला आहे आणि 500 रुपये गेले त्या कोडला. प्लस 300 रुपये घेतले त्याने, म्हणजे 700-800ची आज फोडणी लगेच भेटली. एक वायर जॉईन करायची आणि चेक करायची. ठीक आहे चला तेवढे 1500 तर एक्स्ट्रा अजून गेले नाही, 1500-1600. अजून सेन्सर असले असते त्याचे वेगळे अजून गेले असते, फिटिंगचे तर होतेच, सेन्सरचे गेले असते अजून 1500 रुपये अलग गेले असते, ते आपले थोडे वाचले. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉकला. छोटासा एक आता पुढे एक ब्लॉक करू आपण की ह्या उन्हामध्ये नॅनो कारचा काय फायदा होतो आपल्याला त्याचा. सो चला, नवीन असाल तर चॅनलला खरोखर सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि लाईक देखील करा. पुढच्या छोट्याशा ब्लॉगला आपण परत भेटू. आणि एक ब्लॉग होणार आहे पुढे आपला, जो मला वाटते त्र्यंबकेश्वर इकडे आपलं जाणं होईल कदाचित. बघूया पुढे कसं थोडं प्लॅनिंग होतं जाण्याचं. चला बाय, पुढच्या ब्लॉगला नक्की मिळूया.